हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ ना मागच्या सॅटर्डेचा आहे, ज्या दिवशी मी ट्रिपला जाणार होते आणि त्या दिवशीच मला ऑफिसला यायला लागलं होतं सॅटर्डेला, कारण का मला एक दिवस भरून काढायचा होता. आणि ट्रिपच्या 4-5 दिवस अगोदरपासून माझी इतकी तयारी चालू होती ना की मी व्हिडिओज वगैरे अजिबात शूट नव्हते केले, कारण का मम्मी वगैरे पण होती इथे, छोटं बाळ होतं, त्यामुळे मला खूप जास्त बिझी शेड्यूल होता. मला शूट पण करता येत नव्हतं आणि खूप साऱ्या गोष्टी मला घ्यायच्या पण होत्या. त्यासाठी मी ऑफिसवरनी 3 वाजता आले, जेवण वगैरे केलं आणि मस्त फ्रेश होऊन आहे ना आता बसले होते. जायचं होतं मला, माझी 7:30 वाजताची बस होती, पण मी लवकर निघाले होते कारण मला ट्रॅफिक लागणार होतं. पण मी 5:30 वाजता निघाले होते, तरी पण मला जायला 1-1.5 तास लागला. तिथं पोचल्यानंतर थोड्या वेळ वाट पाहिली बसची, नंतर बस आली आणि बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर मला इतका त्रास स्टार्ट झाला ना, कारण का ट्रॅफिक वगैरे होतं आणि गाडी खूप स्लो चालली होती आणि मला AC बसची जास्त सवय नाही आहे, त्यामुळे मला खूप जास्त त्रास झाला. मग मी डायरेक्ट शूट वगैरे करता आलं नाही. डायरेक्ट आम्ही दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वरला पोचल्यानंतर मी शूट करायला घेतलं. तिथं पोचल्यानंतर सर्वात पहिला आम्ही ड्रेस वगैरे चेंज केले आणि डायरेक्टली आम्ही मंदिरात आलो. मंदिरात येताना खूप जास्त ऊन लागला आम्हाला, कारण का खूप लांबून आम्हाला चालावं लागलं होतं. अगदी 4-5 किलोमीटर आम्ही चाललो. त्यानंतर आम्ही मंदिरात आलो आणि इथं खूप जास्त गरमी होती, पण मस्तपैकी दर्शन झालं आमचं. आम्ही VIP तिकीट बुक केलं होतं, त्यामुळे आम्हाला लवकर लाईन भेटली. नंतर आम्ही तिथून दुसऱ्या मंदिरात गेलो होतो. आम्ही ओंकारेश्वरमध्ये जास्त वेळ थांबलो नाही, कारण का आम्ही आज सकाळी लवकर दर्शन भेटलं होतं. आम्ही VIP तिकीट बुक केल्यामुळं तिथून दुसऱ्या दर्शनात पण चांगलं दर्शन झालं होतं. त्यामुळे आम्ही तिथून डायरेक्टली आम्ही इंदोरला जाणार होतो. इथे थोडेफार आम्ही फोटोशूट केले, जास्त नाही, कारण का आमचा अवतार इतका बेकार झाला होता या उन्हामध्ये की काय सांगू नये. ओंकारेश्वरला यायचं असेल ना तर तुम्ही खरं सांगते, उन्हाळ्यात कधीच येऊ नका. उन्हाळा स्टार्ट झाला तरी पण येऊ नका. हिवाळ्यात वगैरे खूप छान वाटते इथे. नंतर आम्ही बस पकडली आणि इंदोरला पोहोचलो. इंदोरला पोहोचल्यानंतर सर्वात पहिलं आंघोळ वगैरे केली आणि मग आम्ही जेवण करायला गेलो सराफा मार्केटला. याचा पुढचा